यानंतर पाहूयात पुढची बातमी। मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा या ठिकाणी लावलेल्या आहेत। मुंबईमधील बाबुलनाथ मंदिराची ही दृश्य आपण बघू शकतोय। आज आहे महाशिवरात्री आणि त्यानिमित्त इथं भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, काय सांगाल? बाबुलनाथ मंदिर त्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, मात्र आज निमित्त आहे महाशिवरात्रीचं, कसं चित्र तुम्हाला दिसतंय? नक्कीच आज महाशिवरात्री आहे। महाशिवरात्री हा सण जो आहे तो हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सण म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असतात। आता आपण बाबुलनाथ मंदिरामध्ये आहोत। तिथे जर पाहिलं तर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत। जवळपास सकाळी 5 वाजल्यापासून या मंदिराच्या बाहेर भाविकांच्या रांगा लागत असतात, कारण प्रत्येकालाच महादेवाचे दर्शन घ्यायचे असते। महादेवाची जी पिंडी आहे इथे बाबुलनाथ मंदिरामध्ये त्याचे दर्शन घ्यायचे असते, म्हणूनच इथे मोठ्या संख्येने सकाळपासूनची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। महाशिवरात्री हा सण जो आहे भगवान शिव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा या दिवशी पार पडलेला होता। त्या अनुषंगाने याच स्मरणार्थ हा दिवस जो आहे तो मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। देशभरामध्ये जे पण शिवमंदिरं आहेत त्या शिवमंदिरांमध्ये शिवभक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। त्याचप्रमाणे इथे येताना शंकराच्या पिंडीवरती दूध दही असं अर्पण करत असताना आपली जी मनोकामना असते ती पूर्ण व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते। सर्वांमध्येच आपण जर पाहिला तर उत्साह आहे। भगवान शिव यांचा जयघोष नामघोष इथे केला जात आहे। सकाळपासूनच ही गर्दी आपण पाहतो। आताही मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते, ती भगवान शिव यांच्या पुढे मांडणं हे प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणेच प्रत्येक जण शिवभक्त या ठिकाणी येत असतो। सकाळपासून इकडे रांगा लागलेल्या असतात। त्याचप्रमाणे देशभरातील जी प्रसिद्ध मंदिरं आहेत तिथे देखील मोठ्या संख्येने हा भाविक येत असतात। तसाच हा उत्सव जो आहे तो पार पडत असतो। आपण जर पाहिलं तर देशभरातील जी शिव मंदिरं आहेत तिथे हवन मोठ्या प्रमाणात होत असतं। त्याचप्रमाणे भगवान शिव यांची सकाळीच आरती पार पडते, शिवाभिषेक त्यांना घातला जातो। अशा प्रकारे हा जो सोहळा आहे, आपण हा सण जो म्हणतो महाशिवरात्री, हा सण जो आहे तो साजरा केला जातो। मुंबईत देखील मोठ्या प्रमाणावर हा जो सण आहे तो शिवमंदिरात साजरा केला जातो। निश्चितच स्नेहा, हा जो उत्साह आहे तो तुम्ही इथं आपल्या प्रेक्षकांना दाखवला त्याबद्दल धन्यवाद। याविषयीचे अपडेट आपण आज घेत राहूयात। तर आपल्या प्रतिनिधी स्नेहा आपल्याला इथले अपडेट्स देत होत्या। बघू शकतोय आपण भाविकांनी कशा पद्धतीने इथं गर्दी केलेली आहे। दर्शन घेण्यासाठी त्यांची भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। बाबुलनाथ मंदिर ज्या ठिकाणी दररोजच भाविक येत असतात, मात्र आज महाशिवरात्री निमित्त भगवान भोले बाबाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी दिसते। दादा, काय म्हणाल? एकंदरीतच आज पवित्र दिवस, तुमची विशेष पूजा सुद्धा आहे। सगळ्या गोष्टी मागायला देवाचं दर्शन येत असतं, अशातला काही भाग नाही। मनोभावे दर्शन केलं पाहिजे, प्रसन्नतेनं देवा पुढं नतमस्तक झालं पाहिजे। आज महाशिवरात्रीचा पावन उत्सव आहे आणि मला असं वाटतं आपल्या या संस्कृतीमध्ये महाशिवरात्री एक महत्त्वाचा उत्सव असतो आणि आज या घृष्णेश्वराच्या चरणी मी दरवर्षी सातत्यानं महिन्याला इथे चक्कर असतेच माझी, परंतु विशेषतः महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं मला आज इथं पूजा करण्याचा एक मान मिळाला, मी त्याला भाग्यवान समजतो। परंतु महाशिवरात्री होत असताना भगवान शंकर जो आहे, भगवान महादेव जो आहे, यांनी स्वतः या संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे, संकटाचा मुकाबला केलेला आहे, अनेक संघर्षाला सामोरं जाऊन ही आपली पताका ही मजबूतीनं ठेवली, मात्र ती ठेवण्याचं बळ मनगटात येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना इथं केली। देवाचे देव महादेव आहे।